नमस्कार मैत्रिणींनो, महिला विश्व या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती विदर्भ संघटक ज्या आहेत डॉक्टर स्वप्ना लांडे यांना आमंत्रित केलेलं आहे. जवळपास गेली 20 वर्ष त्या या संघटनेसोबत काम करत आहेत, समितीसोबत काम करत आहेत. भरपूर विषयांवरती त्यांची व्याख्यानं होत असतात, तुम्ही ऐकलीही असतील कदाचित. महाराष्ट्र जादूटोना विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर तर प्रात्यक्षिकांसह त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आज मात्र आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राचा हा जो कार्यक्रम आहे महिला विश्व, या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. आणि पहिला प्रश्न तर माझा हाच असणार आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा जी आहे त्याची आपण व्याख्या काय सांगू, म्हणजे थोडक्यात कसं आपल्याला डिफरन्शिएट करता येईल की ही श्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की मी जेव्हा या क्षेत्रामध्ये काम करीत असते आणि अनेकदा आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा चर्चा होते, तेव्हा मला म्हणजे मैत्रिणी हमखास हा प्रश्न विचारतात आणि सांगतात सुद्धा. कारण आपण जेव्हा अंधश्रद्धांवर बोलतो त्यांचं हमखास एक ठेवणीतलं वाक्य असतं की नाही आमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. तेव्हा हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला जो फरक आहे तो समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमारेषा अतिशय धूसर आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया थोडी समजून घ्यावी लागेल. नेमकी श्रद्धा म्हणजे काय? प्रत्येक धर्मामध्ये श्रद्धा सांगितलेली आहे. ज्याच्याबद्दल आपल्याला श्रद्धा असते, ज्याच्यावर आपली श्रद्धा असते, तो कुणीतरी श्रेष्ठ आहे असं आपण मानतो. त्याच्यावर आपण म्हणजे तो जे काही बोलतो त्याच्यावर शंका आपण मुळीच घेत नाही, त्याला आपण प्रश्न विचारत नाही. तो जे सांगेल ते खरे, म्हणजे एकंदरीत त्याचे शब्द प्रामाण्य आपण मानत असतो. आणि इथेच बघा तुम्ही, म्हणजे इथे तर्काला किंवा चिकित्साला वावच नाही आहे. म्हणजे जेव्हा श्रद्धा म्हणतो तेव्हा आपल्याला कसं आहे की त्याला प्रश्न विचारता आले पाहिजे, त्या प्रश्नांची त्यांनी सांगितलेल्या याची पडताळणी घेता आली पाहिजे. एकच मी व्याख्येमध्ये एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते की समजा आता मी म्हटलं की एखाद्यावर म्हणजे माझी श्रद्धा आहे किंवा एखाद्यावर माझा विश्वास आहे. मला असं म्हणायचं आहे की श्रद्धेपेक्षा विश्वास महत्त्वाचा आहे. कारण विश्वास हा आपला जो पूर्वानुभव असतो त्यावर आधारित असतो. एक छोटंसं उदाहरण की समजा माझ्या मैत्रिणीवर विश्वास आहे, खूप विश्वास आहे, तिने वारंवार मला मदत केली आहे आणि मी एखादी माझी वस्तू हरवली आणि मी समजा विचारलं का गं माझं घड्याळ हरवलं आहे, तू बघितलंस का? 4-5 मैत्रिणींना विचारलं, सगळ्यांनी म्हटलं की नाही आम्हाला माहिती नाही तुझं घड्याळ कुठे आहे. आणि एखाद्या वेळी ज्या मैत्रिणीवर माझा विश्वास आहे मी तिच्या घरी जाते आणि माझं घड्याळ जर मला तिथे दिसत असेल तर मी तेव्हा विश्वास ठेवणार नाही, कारण मला अनुभव आलेला आहे. आता माझं त्याच्यात रूपांतर काय झालं, अविश्वासामध्ये रूपांतर झालं. परंतु श्रद्धेच्या बाबतीत असं होत नाही. तिथे प्रश्नच विचारत नाही आणि तिथे जे दिसतं ते सुद्धा आपण खरं मानत नाही. एकंदरीत अंधविश्वास म्हणजे काय? आपण आंधळेपणानेच तो विश्वास ठेवतो, म्हणून त्याला अंधविश्वास म्हणतात. आणि तीच एकंदरीत श्रद्धा आहे असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा आपण श्रद्धा आहे असं म्हणतो आणि आपण त्या व्यक्तीला म्हणा किंवा ज्या कशावरती आपली श्रद्धा आहे त्याला पूर्ण श्रेष्ठत्व बहाल करतो, त्यावेळेला आपण पूर्ण शरणागती पत्करलेली असते. बिलकुल असंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि तिथनंच मात्र गफलत व्हायला लागते की श्रद्धा संपते कुठे आणि अंधश्रद्धा सुरू कुठून होते ते आपल्याला कळत नाही. ती सीमारेषा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग तिथे आपली फसगत व्हायला लागते. बिलकुल. तर तिथे आपण मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठे आपली फसवणूक होते आहे का, किंवा आपण याच्या जास्त आहारी चाललो आहोत का. विश्वास ठेवतो आहोत तरी पण ते आता आपण सगळ्या गोष्टी जेव्हा तपासून घेणार आहोत तर तेव्हा आपली श्रद्धा पण जी ती डोळस असली पाहिजे, ती तपासावी. खरं तर श्रद्धाळू लोक असं सांगतात की जेव्हा तुम्ही अगदी पूर्णतः विश्वास टाकता तेव्हा तो अंधविश्वास असतो. आंधळी श्रद्धा ही आंधळीच असते खरं तर, पण तरीही आपण तिथे फसवणूक होणार नाही एवढं तरी डोळस आपण राहायला पाहिजे. बऱ्याच जण म्हणजे अंधश्रद्धाळू सगळेच जण होऊ शकतात. स्त्री पुरुष असा भेदाभेद त्याच्यामध्ये आपल्याला सापडत नाही. पण आपला हा कार्यक्रम जो आहे मैत्रिणींचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या बाबतीत खूपदा असं दिसतं, असं मला तरी वाटतं स्वतःला, की स्त्री ही भावनिक असते किंवा काही गोष्टींसाठी तिला वाटतं की हे असं झालंच पाहिजे ना, मुलांसाठी म्हणा किंवा इतरही कुठल्या गोष्टींसाठी. तर या तिच्या स्वभावामधनं ती अंधश्रद्धेकडे जास्त झुकते का? बिलकुल झुकतेच. आणि सामाजिक परिस्थिती देखील अशीच आहे. आता तुम्ही म्हटलं की ती भावनिक होते, मुलांसाठी होते. आणि जर ही आपला हा विषय मैत्रिणींसाठी आहे म्हणून मला जास्त महत्त्वाचं हे वाटतं की जी आई असते
ती जर अंधश्रद्धेमधनं बाहेर आली, ती जर अंधश्रद्धा नसेल तर तिची मुलंसुद्धा चिकित्सक होऊ शकतील. आणि आईच जर गंडेदोरे धागेदोरे बांधणारी असेल, ही अंगठी घाल, हे घातल्याने तुला असं होईल, याच्या आहारी जर ती महिला जात असेल, ती आई जात असेल, तर तिची मुलंसुद्धा हमखास अंधश्रद्धा होणार. म्हणजे एक गुलाम स्त्री गुलामालाच जन्म देईन. आणि म्हणून हिने अंधश्रद्धेमधनं बाहेर येणं गरजेचं आहे. अनेक बाबतीत तिची अंधश्रद्धा आहे. एक उदाहरण फक्त एक महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं, की आपली जी सामाजिक म्हणजे रचना आहे, किंवा आपण बघा एखाद्या स्त्रीला जर मूल असेल, म्हणजे तिला मूल झालं तर ती पूर्ण स्त्री आहे, तिला पूर्णत्व मूल झाल्यावरच येतं असं आपला एकंदरीत समाज समजतो. आणि मग एखाद्या स्त्रीला जेव्हा मूल होत नाही तेव्हा मग तिला कुठेतरी टोमणे दिल्या जातात, तिला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही, आणि जणू काही तिचाच दोष आहे असं समजून तिचं खच्चीकरण केलं जातं. आणि मग होतं काय, की मला मूल झालं पाहिजे, मला मूल झालं तर समाजात कुठेतरी प्रतिष्ठा मिळेल, आणि अशा वेळी मग आपोआप ती अंधश्रद्धेकडे तिचा कल जातो. आणि कुणीतरी सांगितलेलं असते, हा अमुक अमुक बाबा आहे ना, तिथे गेलीस ना तर हमखास तिथे बिलकुल मूल होतंच. आणि मग ती अशा बाबाकडे जाते. बघा आपल्याला माहिती आहे वैज्ञानिक सत्य काय आहे, की एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसेल तर एक तर तिच्या नवऱ्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा दोष असू शकतो, किंवा तिच्यामध्ये दोष असू शकतो. पण अशा वेळी जेव्हा ती एखाद्या बाबाकडे जाते सांगितलेल्या, आणि जर त्या स्त्रीमध्ये जर दोष नसेल तर त्या बाबाच्या कृपाप्रसादाने तिला मूल होतं. सगळ्यांना माहिती आहे, बाबाकडे अक्षरशः तिचे सासू सासरे असो, नवरा असो, एक महिना बाबाकडे ठेवून येतात. त्याच्यामुळे कशामुळे मूल होतं हे सांगण्याची गरज नाही. पण समजा त्या बाबाकडे ती गेली, त्या स्त्रीमध्ये समजा दोष असेल, तिच्या नवऱ्यामध्ये कुठेच दोष नसेल, तर मग त्या बाबाकडे जाऊन सुद्धा कुठेच गुण येत नाही, तिला मूल होत नाही. मग एक बाबा, मग दुसरा बाबा, मग तिसरा बाबा, अशा प्रकारे त्या चक्रामध्ये ती फसते, आणि एखाद्या वेश्येपेक्षा देखील वाईट तिची परिस्थिती होते. तेव्हा मला एकच सांगावं असं वाटतं, की स्त्री कोणतीही असो, मग ती कुमारी माता असो, ती प्रौढ असो, ती परित्यक्ता असो, विधवा असो, कुठलीही असो, तिला मूल असो वा नसो, प्रत्येक स्त्रीचा सन्मान समाजाने करायला पाहिजे. एकंदरीत तिला जर प्रतिष्ठा मिळाली तर मात्र ती अशा अंधश्रद्धेकडे झुकणार नाही. तर हे मात्र निश्चितच स्त्रीच्या हाती आहे. आपण बरेचदा कार्यक्रमांमधनं सांगतो की एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं. म्हणजेच एक स्त्री जर घरातली अंधश्रद्धेकडे वळली असेल तर ते कुटुंब पण अंधश्रद्धेकडे वळणार आहे. आणि आताच आपण बोललोत की मूल न होणं ही एक मोठी बाब असते की जेव्हा स्त्री अंधश्रद्धेकडे वळते किंवा अशा गोष्टींना बळी पडते. काही दिवसांपूर्वी आत्ताच आपण वंध्यत्वावरती एक छान मुलाखत आपल्या आकाशवाणीवरनं प्रसारित केली. काय कारणं असतात त्याच्यामध्ये सांगितलेली असतात. म्हणजे हे सगळे कार्यक्रम पण आपल्या मैत्रिणींनी ऐकावेत, जेणेकरून त्यांना लक्षात येईल की अरे असं काही नाही आहे की मला कुठेही जाऊन तुम्हाला वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. आणि अशा जर कार्यक्रमांचं त्यांनी म्हणजे ऐकलेत कार्यक्रम, त्यातनं माहिती घेतली तरी सुद्धा मला वाटतं थोडा फरक पडेल की आपण समजावून घेतो आहोत की हे काय कारणं आहेत मला. आणि आता तुम्ही जेव्हा सांगता आहात की असं काहीही होणार नसतं, वैज्ञानिक दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी सांगावासा वाटतो की आजही म्हणजे जेव्हा मुलगी होते एखाद्या स्त्रीला, तेव्हा तिचाच दोष आहे असं समजून तिला म्हणजे अगदी तिला मारून टाकण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली आहे. तर इथे श्रोत्यांपर्यंत आपण जातोच आहोत, तर एक मुद्दा समजून घ्या, सगळ्यांनीच समजून घ्यावा की मुलगी होणं हे खरंच तिच्यात काहीच दोष नाही. सर्वांना माहिती आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये म्हणजे एक्स क्रोमोझोन्स आणि XY क्रोमोझोन्स असतात. तर स्त्रीमधला X क्रोमोझोन आणि पुरुषामधला Y क्रोमोझोन्स जेव्हा एकत्र येतात, ज्यांचं मिलन होतं, तेव्हा मुलगा जन्माला येतो. आणि स्त्रीमधला X आणि पुरुषामधला X जेव्हा त्यांचं मिलन होतं तेव्हा मुलगी जन्माला येते. तर स्त्रीजवळ Y नाहीच आहे, Y पुरुषाकडे आहे. त्याच्यामुळे जर मुलगी होत असेल, मुलगा होत नसेल, तर पुरुषाला तर मी अर्थात दोष देणार नाही, पण बाबा Y त्याच्याजवळ आहे, हा आमचा दोष नाही आहे. हे कृपया समजून घ्या की मुलगी होण्यामध्ये त्या स्त्रीजवळ Y नाहीच, त्याच्यामुळे मुलगी होण्याचा दोष स्त्रीवर तरी टाकू नका. हे संपूर्णतः नैसर्गिक आहे. कुठलं बीज फलन होणार आहे आणि कोण जन्माला येणार आहे हे संपूर्णतः नैसर्गिक आहे, वैज्ञानिक आहे. त्यामुळे आपण कोणाला एकमेकांना दोष देण्यात अर्थ नसतो. आणि या तरी बाबींसाठी आपण माणुसकीच्या नात्याने राहिलं पाहिजे आणि अंधश्रद्धेकडे अजिबात वळू नये. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊ शकते आणि अशी भरपूर उदाहरणं आपण बघितलेली आहेत. आणखीन काय कारणं सांगू आपण की आपल्या ह्या मैत्रिणी अंधश्रद्धेकडे वळतात? ही ते खूप मोठं कारण झालं की मुलांसाठी भावनिक होणं किंवा मूल न होणं. पण आणखीन कुठल्या छोट्या छोट्या बाबी आपण सांगू? हे बघा, हे संस्कारातनं आता कसं असतं की आपण त्या मुलींना किंवा स्त्रियांना पण दोष देऊ शकत नाही. ती लहानपणापासून कुठल्या संस्कारांमध्ये वाढली.
म्हणून आपण आधीच काय म्हटलं की आई जर ती गुलाम असेल, ती मानसिकदृष्ट्या गुलाम असेल, तर तिचं मूलसुद्धा गुलामच घडतं. त्याच्यामुळे आणि विश्वास असतो मुलांचा की माझी आई सांगते, माझे वडील सांगतात, ते सर्व खरं आहे. त्याच्यात ते चिकित्सा करणं, श्रद्धाच म्हणा ना एक प्रकारे, असंही म्हणू शकतो आपण. अंध असतात ते. त्याच्यामुळे इतक्या बारीक 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 गोष्टी आहेत की साध्या साध्या गोष्टी आहेत. दृष्ट लागणं म्हणा, किंवा तुम्ही एखादी स्त्रीच आपल्या मुलीला म्हणते की बाई किती छान तयार झाली आहेस तू, बघ बाबा कोणाची दृष्ट लागेल. आता हे साधं आहे, पण त्या मुलीच्या कुठेतरी डोक्यात बसतं की नाही. म्हणजे जेव्हा मी व्याख्यानं देतात तेव्हा मुली मला म्हणतात, नाही मॅडम हे असतं बरं आणि दृष्ट लागते. मी त्या दिवशी खूप छान तयार होऊन गेली आणि जेव्हा घरी आले मला अगदी ताप आला, कारण सगळ्याजणी म्हणत होते तू किती छान दिसते, किती छानच दिसते. किंवा काहीतरी आदिवासी भागांमध्ये बघा की असं मूल जर गुटगुटीत दिसलं तर त्याला दृष्ट लागते असं समजतात. त्याच्यामुळे सामाजिक संघटनांनी त्यांना कितीही त्या मुलांसाठी आपण अगदी छान दिलं खायला प्यायला की ते छान झाले पाहिजे. कुपोषणाचं आपण मेळघाटामध्ये खूप प्रमाण आहे, तर ते देत नाहीत मुलांना, फेकून देतात. कारण त्यांना वाटतं माझं मूल जर गुटगुटीत झालं तर त्याला दृष्ट लागेल. म्हणजे किती वाईट आहे की त्याला चांगलं होऊच द्यायचं नाही. का तर ह्या अंधश्रद्धेपायी. एखाद्या त्याला डब्बा झाला म्हणतात बघा, कफ होतो छातीमध्ये, तेव्हा अगदी त्या याच्याकडून ते स्वतः डागण्या देतात स्वतःच्या मुलाला. म्हणजे अंधश्रद्धा आई, ते मुलगा कळवळून रडतोय तरी तिला दिसत नाही. म्हणजे इतक्या जर तुम्ही छोट्या 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 गोष्टी खूप साऱ्या आहेत मॅडम की ज्या इथे सांगायला आपल्याला वेळ अपुरा पडेल. की त्यामुळे त्या अंधश्रद्धा म्हणजे त्या पूर्वीपासून, मला तेच म्हणायचं आहे की संस्कार जसे आहेत लहानपणापासून तशा त्या घडतात. आता माझ्यासारखेला जर तुम्ही कितीही काही म्हटलं, माझ्यासमोर किती आणून टाकलं आणि 10 वेळा ते सूत्र ओलांडले तरी मला काहीच होणार नाही. कारण माझी जी बैठक आहे वैचारिक बैठक, ती या पद्धतीने तयार झाली आहे. त्याच्यामुळे महिलांना हे आवर्जून सांगावं की त्यांच्या मुलांना घडवताना ह्या अशा पद्धतीने अंधश्रद्धा स्वतःही होऊ नका आणि मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा अशा अंधश्रद्धा पेरू नका. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य जेव्हा तुम्ही करता, व्याख्यानं देता किंवा चर्चासत्रांचंही आयोजन केलं असेल, तर त्या माध्यमातून आपल्या या मैत्रिणींमध्ये कितपत फरक पडताना दिसतो, किंवा आपण त्या माध्यमातून त्यांना कसं जागृत करू शकतो? सगळ्या व्याख्यानांमधनं जेव्हा मी जाते, NSSचे महत्त्वाचे शिबिरं, जे राष्ट्रीय सेवा योजनाचे जे शिबिर असतात कॉलेजेसचे, अनेक वर्षांपासून, जवळपास माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मी सगळ्याच कॉलेजेसला जाते. तर तिथे आवर्जून त्या मैत्रिणी म्हणजे ज्या मुली असतात, कारण त्या अशा घरांमधनं आलेल्याच असतात, तर त्या प्रश्न विचारतात आणि जाताना मला सकारात्मक परिणाम वाटतो की घरी गेल्यानंतर निदान ह्या काहीतरी आपलं काहीतरी फलित येईल, आपल्याला याच्यातनं काहीतरी आउटपुट निघेल. ह्या घरी जाऊन त्यांच्या आईला सांगतील, वडिलांना सांगतील. पण आता त्यांच्या गावामध्ये त्या कितपत घरी गेल्यानंतर कितपत त्याच्यामध्ये यशस्वी होतात. कारण कसं आपल्याला एक काम करायचं आहे, आता त्याचं आउटपुट म्हणाल तर असं दिसत नाही ना. आणि जिथे तिथे जातो तिथे अंधश्रद्धा तर आपल्याला हमखास दिसतातच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मुंगीच्या पावलाने आपण सुरू आहे काम असं समजायचं, आपलं काम करत राहायचं. 100 लोकांना जेव्हा सांगतोय त्यातले काही जरी प्रेरित होत असतील तरी मला वाटतं आपलं काम झालं. तुमच्या परवानगीने मी पण आपल्या मैत्रिणींना हेच सुचवेल की होतं की मला जर माझ्यावरती पगडा आहे की आई असं करायची आणि आता मी पण ते करते आहे, पण जेव्हा मी अशी काही व्याख्यानं ऐकते आहे, काही चर्चासत्र मी अशी काही अटेंड करते आहे आणि मला कळत आहे की नाही आणखीन एक वेगळा दृष्टिकोन आहे या गोष्टीकडे, तर आपण अधिकाधिक त्याच्याबद्दल मैत्रिणींनो जाणून घेतलं पाहिजे. लांडे मॅडमसारखं आपल्याला कोणीतरी मिळेल किंवा यांच्या समितीचे कार्य करणारे आणखीन काही लोक आपल्याला मिळतील की ज्यांच्याकडनं आपण वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, काय सत्य, याच्यावर चर्चा करून जरी आपण आपलं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सोपं नसतं, संस्कार जो आहे तो मनावर अंकित झालेला असतो. पण आपल्याला जर कळतं आहे की मला 10 उदाहरणं दिसत आहेत समाजामध्ये की या व्यक्तीचं नुकसान झालं आहे, या व्यक्तीचं नुकसान झालं आहे, तर थोडं आपण सतर्क असलं पाहिजे. सगळ्याच बाबतीत आपल्या मैत्रिणींना आपण सांगूया की आपण तशाही वाईट घटना भरपूर घडताना पाहतो. त्या घटनेला खरं तर कोणाच्याही नशिबी अशा येऊ नये, पण हे स्वतःहून त्या घटनेकडे आकर्षित होणं आहे जेव्हा तुम्ही अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवता किंवा तुमची श्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धेकडे झुकायला लागते. काही अनुभव आपण सांगू शकतो का? पॉझिटिव्ह अनुभव तर भरपूर आहेत, कारण मी आताच म्हटलं तुम्हाला की मी काहीतरी सकारात्मकच घेऊन जाते. पण एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं, एका कॉलेजमध्ये NSSच्या कॅम्पमध्येच गेले होते, तिथे जरा वाद झाला होता. आता मी सांगायला गेले होते कायदा, आणि प्रात्यक्षिकांसह मी तो कायदा मांडते. आणि NSSमध्ये हमखास तो विषय असतो त्यांचा की वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यावरती सांगावं. मग मी गेले, जरा त्याचा म्हणजे नावलौकिक नाही म्हणता येणार त्याला, त्या कॉलेजच्या मुलांचा तसा बदलौकिकच म्हणावं लागेल की ती मुलं खूप त्रास देतात असं मी ऐकलेलं होतं. गेले, मी माझा विषय मांडला. विषय मांडण्याच्या अगोदर आम्ही आमची समिती, जी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिची स्थापना प्राध्यापक श्याम मानव सरांनी 1982 केलेली आहे. तर समितीची भूमिका मी आवर्जून सांगते
की समितीचा देवाधर्माला विरोध नाही, तर देवाच्या नावावर जे काही शोषण केलं जातं, जी काही फसवणूक होते त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही काम करतो. आणि हे पण आवर्जून सांगते की राज्यघटनेने प्रत्येकाला कुठल्या देवाची पूजा करायची, प्रचार प्रसार करायचा, उपासना करायची, कुठला धर्म स्वीकारायचा ह्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे त्यावर बोलण्याचा मलाही अधिकार नाही. कुणीही देव मानू शकतो, पूजा करू शकतो. सगळं सांगितल्यानंतर मला आश्चर्य वाटतं की ते मुलं ठरवून आले होते आणि ते माझ्याशी वाद घालायला लागले की मॅडम सांगा देव आहे की नाही. मी म्हटलं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याला देव मानायचं त्यांनी मानावं, मला मानायचं मी मानेन, नाही मानायचं नाही मानणार. नाही मॅडमचा. मी म्हटलं नाही, मी फक्त कायदा मांडायला आलेली आहे. कारण मी आवर्जून मनामध्ये फिट्ट ठेवून गेलेली होती की तिथे आपल्याला असं काहीतरी अनुभव येणार आहे, आपण शांत राहून असंच बोलायचं. पण त्यांनी खूपच वाद घातला माझ्यासोबत. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त मला देव आहे असं दाखवा की हा देव आहे. जसं मी दाखवते की मी स्वप्ना लांडे आहे आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही स्वप्ना लांडे नाहीत, तर मी तुम्हाला माझं आधार कार्ड दाखवते, माझे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत की जे प्रूफ करतात की मी स्वप्ना लांडे, तसं मला दाखवा की हा असा देव आहे. मग तो आहे की नाही मी सिद्ध करून बघते. त्यांनी खूप वाद घातला आणि मला आश्चर्य वाटतं की मी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा त्यांचं सुरू होतं. त्यांचे सर त्यांना विचारत होते, सांगा मातृदेवो भव कोण कोण मानतं, आपल्या आईला देव कोण मानतं. सगळ्यांनी हात वर केला. आम्ही आमच्या आईला नमस्कार करतो सकाळी, पितृदेवो भव. आणि मग नंतर मी त्या मुलांना म्हटलं का रे मातृदेवो भव म्हणजे काय, फक्त स्वतःच्या आईचाच सन्मान करायचा? मग माता दुसऱ्यांची माता, मी तुमच्या आईच्या वयाची आहे, मग तुम्हाला असं वाटत नाही की दुसऱ्यांच्या मातेचा सन्मान करावा? मग मातृदेवो भव कशाला, स्त्री देवो भव म्हणा ना. कुठल्याही स्त्रीचा सन्मान करता आला पाहिजे. पण मात्र मी तेच सांगते, आवर्जून परत सांगते की त्या मुलांना समजलं मॅडम. आणि त्यानंतर त्यांनी माफी मागितली आणि म्हणाले खरंच आमचं चुकलं मॅडम, आम्ही असं या शब्दांमध्ये मी जेवढ्या शांतपणे उत्तरं दिलीत आणि त्यांनी तेवढ्या चढ्या आवाजात माझ्याशी बोलले, आम्ही असं बोलायला नको होतं, आम्हाला माफ करा, आम्हाला तुमचं पटलं. त्याच्यामुळे ही तरुण पिढी आपल्यासमोर आहे. आपण जर शांतपणे त्यांना समजावून सांगितलं तर समजतं त्यांना. म्हणजे खोडसाळपणा असेल किंवा कशाने प्रभावित होऊन असेल, पण त्यांनी त्यांचं मत मांडून पाहिलं, विरोध करून पाहिला आणि आपण म्हणूया की त्यांनी घासून तपासून पाहिलं की हा विचार मला पटतोय का आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी ठरलात. त्यांना तो म्हणावं लागेल. मला छान वाटतंय की बरोबर आहे हे तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. तो विचार पटवून दिला गेला. असं जर प्रत्येकाने आपलं थोडंसं मला वाटतंय की हे असं असू शकतं का किंवा माझं खरंच चुकतंय का, तर हे जर तपासून पाहिलं तर तुमची फसवणूक टळणार आहे. तुम्हाला कोणीही श्रद्धा ठेवू नका असं म्हणत नाही आहे. तुमच्या ज्या काही उपासना असतील त्या पण करू नका असं कोणीही म्हणणार नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या मैत्रिणींची सुरक्षा झाली पाहिजे आणि ती सुरक्षा प्रत्येक मैत्रिणीला स्वतःला कळली पाहिजे की मी काय शिकायचं आहे आणि त्यातनं मी काय घ्यायचं आहे. आपण आता कायद्याचा विषय निघालेला आहेच, तर आपण त्याविषयी थोडं सांगूया. 2013 हा कायदा आलेला आहे, जादूटोणा विरोधी कायदा. आधी त्याला खूप विरोध झाला कारण यातले अतिशय बारकावे आहेत जे लोकांच्या लक्षात आले नाही. आणि खरं म्हणजे तर याचा अपप्रचारच जास्त झाला की हा जर कायदा आला तर आपल्याला कुठल्या पूजा करता येणार नाही, आपल्याला मंत्र म्हणता येणार नाही आणि आपल्या कुठेतरी, कारण ह्या कायद्यामध्ये कसं आहे की तुम्हाला शारीरिक हानी झाली आहे, तुमची आर्थिक कुणीतरी लुबाडणूक करतो आहे, तर मग तो कायदा हात घालतो तिथे. मग लोकांना वाटत होतं अरे आम्ही जर कोणाला दक्षिणा दिली, आम्ही जर पायी गेलो खूप दूर आणि आम्हाला जर शारीरिक हानी झाली तर मग आम्ही कायद्यामध्ये या कचाट्यात येऊ का. तर अशी खूप अपप्रचार झाल्यामुळे तसा विषय होता तो. परंतु कुठेही या कायद्यामध्ये आपल्याला जे काही अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत तिथे कुठेही हात घालत नाही किंवा हा कायदा त्याच्यावरती त्याला बाधा आणत नाही. तर यानुसार फक्त कसं आहे की समजा मी 1-2च उदाहरण या कायद्यातले 1-2 कलमं सांगू इच्छिते. की समजा एखाद्याला साप चावला, आपलं मूळ उद्देश काय आहे, माणसाला वाचवायचं आहे. साप चावला आहे, एखादा मंत्र टाकतो आहे, बाबा तू मंत्र टाक, पण टाकता टाकता तुला एकदा त्याला अँटीव्हेनम जे आपण सापाच्या याच्यावरती देतो ते इंजेक्शन त्याला घेऊ दे. तू हवं तर सोबत जा, त्याच्यावर मंत्र टाक, परंतु तो वाचला पाहिजे. हवं तर त्या इंजेक्शनने वाचल्यावरही तू म्हणत असशील माझ्या मंत्राने वाचला, आम्हाला काहीही हरकत नाही. फक्त त्याला जी काही उपाययोजना आहे, जे काही इंजेक्शन त्याला आहे तिथपर्यंत जाऊ द्यावं, ते मिळू द्यावं. आणि हे जे आहे आर्थिक शोषण वगैरे किंवा ज्या काही प्रथा परंपरा आपल्या ह्याच्यामध्ये आहेत तिथे असं सांगितलेलं आहे. आता आपण तुम्हालाही माहिती असेल देऊळगाव राजाला एक बालाजीचं मंदिर आहे, तिथे पण असे हे सुरू असतं. तर तिथे खूप मोठा जे खांब असतो आतमध्ये आणि त्या खांबाला दोऱ्या बांधलेल्या असतात आणि सगळी लोक आतमध्ये असतात आणि ते दोऱ्या सोडून देतात, त्याच्यावर नारळ वगैरे असे वाहतात
आणि दोऱ्या सोडून मोठा मोठा तो खांब कोणाच्या तरी अंगावर पडू शकतो. आपलं म्हणणं एवढंच आहे की लोकांना बाहेर काढा आणि मग हवं ते करा. एका ठिकाणी खूप वरतून मुलांना खाली फेकलं जातं, तुम्ही बघितलेलं असेल, तो नवस बोललेला असतो, तो मुलगा जाऊ शकतो त्याच्यामध्ये, त्याला इजा होऊ शकते, मृत्यू होऊ शकतो. तर अशा वेळी त्याला थोडं कमी उंचीवरून फेका, तुम्हाला फेकायचं आहे तर. म्हणजे माणसं मरायला नको, ती वाचली पाहिजेत, हाच त्यामागे आपला उद्देश आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही त्यांच्या ज्या काही श्रद्धा आहेत त्यांना कुठेही धक्का लावत नाही, हे समजून घ्या कृपया. खरं तर आपण जेव्हा काही असल्या बाबींवरती मैत्रिणींनो विश्वास ठेवतो ना, तर तेव्हा होतं असं की फार पूर्वी कधीतरी काहीतरी माहिती नसेल आपल्याला काय आहे नेमकं आणि असं का केलं गेलं असेल, ते पूर्ण कारण पण आपल्याला माहिती नसेल आणि आपण जर ते आंधळेपणाने असं जर आपण फॉलो करायला लागलो की मग ती अंधश्रद्धा होते. जर समजून घेतलं असेल की त्या काळी काय होतं, हा उपाय असा का केला जायचा आणि आज जे आपण ज्या ठिकाणी आहोत आणि तिथे जी उपाययोजना होते आहे आणि ती आज आपल्याला लागू पडणार आहे. आज जे माझ्या भागात पिकतं आहे मी ते खाणार आहे, ना की मी हट्ट धरून बसणार आहे की हजारो वर्षापूर्वी हे असं पीक होतं आणि मला ते हवं आहे. तर असं शक्य नाही. त्या वस्तू जशा आपल्याला मिळू शकत नाही तसं आपण एखादा विचार असा खूप पक्का पकडून जेव्हा ठेवतो तर तेव्हा पण कदाचित आपण अंधश्रद्धेकडे वळतो असं मला वाटतं. आणि ते होऊ नये आणि त्याच बाबतीत आपण मॅडमकडनं मार्गदर्शन घेतो आहोत की काय ही केवढी धुसर सीमारेषा असते, ती ओळखण्यासाठी आपण खूप जास्त डोळस असलं पाहिजे, तेव्हाच ही सीमारेषा आपण ओळखू शकतो आणि आपली फसगत मात्र टाळू शकतो. पण आता आपल्याला असं सापडलंच, असं दिसलं आहे की कोणीतरी बाहेर निघू पाहत आहे पण काही लोक त्यांना पकडून ठेवत आहेत किंवा आपल्याला वाटतं आहे की काहीतरी चुकीचं काम होतं आहे. तर काय तरतूद आहे शिक्षेची अशा लोकांसाठी? म्हणजे हा जादूटोणा विरोधी कायदा जो आला आहे त्यानुसार शिक्षेचं प्रावधान असं आहे की एखाद्याने समजा मी जे कलम आहेत एकूण 12 कलम आहे त्याच्यामध्ये, त्या कृती जर कोणी करत असेल तर त्यानुसार तो त्या शिक्षेस पात्र आहे. तर कमीत कमी याची जी शिक्षा आहे ती 6 महिने आणि 5,000 रुपये दंड म्हणजे आणि आहे. आणि ही कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल म्हणजे दखलपात्र आणि म्हणजे त्याला जामीन नाही मिळणार, अजामीनपात्र असं हे आहे. तर अशा या कृती केल्या तर कमीत कमी 6 महिने शिक्षा आणि 5,000 रुपये दंड, जास्तीत जास्त 7 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड असं याचं प्रावधान आहे. तुम्हाला कोर्टाशिवाय त्याची बेल मिळणार नाही आहे. आणि जे दक्षता अधिकारी आहेत, असे दक्षता अधिकारी नेमलेले आहेत, इथे इन्स्पेक्टर दर्जाचे जे काही अधिकारी असतात त्यांना दक्षता अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. तर ते स्वतःहून दखल घेऊ शकतात आणि स्वतःहून अशा ठिकाणी जे पीडित व्यक्ती आहे ती जर तक्रार करू शकत नसेल, तक्रार एक तर पीडित व्यक्ती करू शकते किंवा स्वतःहून जे दक्षता अधिकारी आहेत ते सुद्धा तक्रार नोंदवून घेऊ शकतात. तिसऱ्या पार्टीला याच्यामध्ये म्हणजे माझ्यासारखी मी बघते तर मला मात्र तो तक्रार करण्याचा अधिकार नाही आहे. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये प्रावधान आहे. असं मला खूपदा असं वाटतं की जेव्हा एखादी श्रद्धाळू व्यक्ती असते आणि ती खूप छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत असते, नाही असं केलं की पाप होईल किंवा असं होऊ नये, कोणाचं मन दुखवलं जाऊ नये, तर ही इथपर्यंत श्रद्धाच असते असं मला वाटतं. कारण तुम्ही समोरच्याचा विचार करत असता किंवा तुम्ही स्वतःसाठी तरी घाबरत असता की हे असं केल्याने मला पाप लागेल किंवा चूक होईल. पण याच्याही पलीकडे जेव्हा कोणीतरी जातं तर तेव्हा ते पाऊल अंधश्रद्धेकडे पडत असतं का? बिलकुल. तुम्ही जर एखाद्याचं मन दुखवायचं म्हणजे आपण म्हणतो ना की तिथे चूक आहे ना बाबा, तू त्याचं मन दुखण्यासाठी जर म्हणशील पण त्याच्यामुळे त्याचा परिणाम जर खूप जास्त वाईट आहे तर थोडा वेळ त्याचं मन दुखेल पण त्याला नंतर कळेल की अरे ह्याने जे सांगितलं होतं ते आपल्या चांगल्यासाठी सांगितलं होतं, माझी किती मोठी फसगत होणार होती, त्यातनं मी वाचले आहे. तर हळूहळू तुम्हाला सांगावं लागेल, टाकावं लागेल डोक्यामध्ये, कारण की ते त्या संस्कारांमधनं आलेले आहेत. त्याच्यामुळे तो संस्कार त्यांचा जायला वेळ लागणार. मला इथे आवर्जून एक म्हणजे जो बुद्धिप्रामाण्यवाद आहे तो सांगावा असं वाटतं की तथागतांनी म्हटलेलं आहे की केवळ परंपरा सांगतात म्हणून ती गोष्ट सत्य आहे असं मानू नका. अगदी बरोबर. एखादी गोष्ट आपला गुरु आहे तो सांगतोय तरी देखील ती सत्य आहे असं मानू नका. एखादी गोष्ट न्यायसंस्थेच्या आधारे आलेली आहे, एखादा सांगणारा व्यक्ती खूप छान वाटतो, अरे नाही हा सांगतोय तर नक्कीच खरं असेल, माझे आई वडील सांगतात ते नक्कीच खरं असेल, म्हणजे परंपरेने येत आहे. तर हा विचार त्यांनी असं म्हटलं आहे बुद्धाने की पहिले सत्सत विवेक बुद्धीच्या कसोटीवर त्या गोष्टीला घासून पहा आणि मग ती खरं आहे का खोटं आहे का बघा, ती समाजासाठी कुशल आहे का, माझ्यासाठी कुशल आहे का ते बघा. ती खरोखर ती गोष्ट कुशल असेल तर तिचा स्वीकार करा आणि ती अकुशल असेल, समाजासाठी घातक असेल तर तिचा त्याग करा. ही एकदा कसोटी लावायची आणि मग त्यानुसार वागलं की आपल्याला खरंच कळतं की काय चूक आहे काय बरोबर आहे.
हो ना, सोनं जेव्हा आपण भट्टीतनं काढणार आहोत तापून, ते आणखीन चकाकणार आहे. तर जेव्हा असा कॉलेजच्या मुलांचा प्रसंग सांगितला होता तुम्ही, की त्यांनी घासून पाहिलं ना, की हा मी सांगतोय तो मुद्दा बरोबर आहे की मॅडम मांडतायत तो मुद्दा बरोबर आहे. तर असं आपण तपासून पाहिलंच पाहिजे. काय सांगू आपण जाता जाता आपल्या मैत्रिणींना, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा आणखीन काय आपण त्यांना संदेश देऊ? नाही, इथे एक मुद्दा, पण आणखी एक मुद्दा मला सावित्रीआईंचा सांगावा असं वाटतं, जिच्यामुळे आपण आहोत खरं तर. तर सावित्री म्हणजे याच्यात जे परंपरेने म्हणतात लोक की नाही नाही आमच्याकडे आई सांगत होती, आमचे वडील सांगत होते, तर सावित्रीआईंचा जर काळ पाहिला तर तेव्हा खरंच आपल्याला शिक्षणाचा अधिकार होता का? मग जर त्यांनी जर सावित्रीआईंनी शिक्षणासाठी पुढाकारच घेतला नसता, एवढे दगड गोटे त्यांनी अंगावर झेलले, तर आज जर आपण या परिस्थितीत इथे नसतो. म्हणजे अनेकदा नशीब वगैरे याच्या गोष्टी करतात ना लोक. तर मला त्यांना म्हणावं असं वाटतं की अरे यार, ते तुम्ही जे शिक्षण रेषा वगैरे बघताय, मग सावित्रीयांच्या काळापर्यंत आपल्या हातावर काही शिक्षण रेषाच नव्हती का? अगदी बरोबर आहे. मग त्यांनी जे केलं, आणि म्हणून आवर्जून मला आपण जो म्हटलं की काय संदेश द्यायचा आहे, तर बाई बघा ना, की आपली आई जी आहे, तिच्या लेकी आहोत आपण, ती जर त्या काळामध्ये अशा गोष्टी करू शकते, तुम्ही वेगवेगळ्या अंधश्रद्धांच्या आहारी जाता, तेव्हा ती सांगते की नवस करती बकरू मारेन, नवस फेडेन बाळ जन्मी, धोंडे मुले देती, नवसा पावती, लग्न का करीती नारी नर. त्या काळात आपली आई सांगून जाते आणि आपण बुवाबाबांच्या नादी लागतो. मग तुम्ही जर शिकताय एवढं, तिच्यामुळे तुम्ही शिकताय, तर तुम्ही तिच्या विचारांचा वारसा घ्या ना. म्हणजे शिक्षण घेताय, उच्च पदावर जाताय, वेगवेगळं सगळं काही तुम्ही स्वतः लाभ पण घेताय, ते तुम्हाला कळत आहे, आणि मग या अंधश्रद्धांमधनं बाहेर काय येत नाही आहे. तर तुम्ही ह्या बाकी गोष्टी सोडा. छान आपले जे महापुरुष होऊन गेले आहेत, समाज क्रांतिकारक होऊन गेले आहेत, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुसह्य झालं आहे, अनेक शास्त्रज्ञ आहेत, त्यांना बघा, त्यांचं वाचन करा, आणि नंतर आपोआप तुमच्या विचारांमध्ये क्रांती येईल. तुम्ही आपोआप या अंधश्रद्धांमधनं दूर जाल असं मला वाटतं. मैत्रिणींनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमारेषा मी आधीच तुम्हाला सांगितलेली आहे. पण अनेकदा काय होतं की सगळ्यांना वाटतं तुम्ही देवाजवळ काहीतरी मागता, एकूण मानवजातीसाठी मागता, कधीकधी स्वतःसाठी देखील मागता की मला सुखात ठेव, माझ्या मुलांना सुखात ठेव. हे मागणं ठीक आहे इथपर्यंत. पण तुम्हाला काय वाटतं की मी काहीतरी देवाला द्यावं, मग दक्षिणा द्यावी, पेटीमध्ये टाकावी, मग हे दिलं तर देव मला पावेल. म्हणजे एकीकडे आपण काय म्हणायचं की हा जगाचा निर्माता तो आहे, त्याने सर्व दिलं आहे, आणि दुसरीकडे काय करायचं की काहीतरी पैसे टाकून त्याला, म्हणजे लालच, आपण त्याला हे दाखवतो आहे ना, आमिष दाखवतो आहे की बाबा हे घे, एवढे पैसे घे, तुझ्या पेटीत टाकतो, मग तू माझ्यासाठी कर. म्हणजे हे किती चुकीचं आहे. देवालासुद्धा किती माणसाचे आपण हे दुर्गुण त्याला लावतो आहोत, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि खरं तर म्हणूनच ती भ्रष्टाचाराची जी सुरुवात ती मंदिरातून होते, असं जे श्रीराम लागूंचं मी मध्ये वाचलं होतं. तर देवाला काही नको आहे, देवाला तुमचा पैसाही नको आहे. अगदी जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तर रंजल्या गांजल्यांसाठी करा, देव तुम्हाला नक्कीच मदत करेल. विवेकानंदांनी पण म्हटलं आहे, जो स्वतःची मदत करतो देव त्याचीच मदत करतो. तर लक्षात घ्या, स्वतःला जाणून घ्या, लोकांचं बघा की ज्या माणसामध्ये आपण राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, तिथे आपण काहीतरी देणं लागतो, हे समजून घ्या. आणि कृपया श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली जी सीमारेषा आहे ती देखील समजून घ्या. खूप महत्त्वाचा संदेश आज आपण आपल्या मैत्रिणींना दिलेला आहे. आणि खरं तर मैत्रिणींनी याच्यातनं बाहेर निघून आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला समोर चांगल्या दिशेने वैज्ञानिक दृष्टिकोन देणं, त्या दिशेने नेणं फार फार महत्त्वाचं आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्या मैत्रिणींना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. आकाशवाणी अकोला यांचे मी देखील आभार मानते. आपण सर्वांनी श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची आणि हा महत्त्वाचा विषय मांडण्याची मला संधी दिलीत. धन्यवाद.